तर अचानक आमचा प्लॅन बनला आज गोव्याला जायचा. तर आता आम्ही गोव्याला निघालो आहे. आता वाजले तर रात्रीचे 8 आणि तसं आम्ही राहतो वसईला. सो आत्ता निघतो आहे आम्ही वसईवरनं. आता बघू, मध्ये मध्ये अपडेट्स देत राहू काय होतं ते. आमच्यासोबत आहे चिकू. चिकू सध्या खाली आहे. आम्ही ॲक्च्युली महिंद्राचं रिसॉर्ट बुक केलं आहे, पण तिथे पेट ॲक्च्युली अलाउड नाही आहे. सो आम्ही वेगळे आता 2 रिसॉर्ट बुक केलं आहेत ॲक्च्युली. तर आता आम्ही थांबलो जेवायला. हे बहुतेक या हॉटेलचं नाव जगदंबा म्हणून काहीतरी आहे. हे कर्नालाचे इथे म्हणजे त्याच्या अगोदरच लागतं आहे. सो आम्ही खूप असं ह्याच्यात बघितलेलं की यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये की हे हॉटेल चांगलं आहे, इकडचं जेवण चांगलं आहे, म्हणून इथे थांबलो आहे जेवायला. बघू, टेस्ट करू कसे सांगतो, मग टेस्ट करू तुम्हाला. सो हे जगदंबा नाही, जयवंत हॉटेल होतं आणि ते ॲक्च्युअलमध्ये खूप चांगलं होतं जेवण. ह्यांचं थोडंसं स्पायसी आगरी टाईपचं होतं, पण लाईक चांगलं आहे, तुम्हाला आवडेल जे मराठी लोक आहेत त्यांना. सो तुम्ही येऊन बघा एकदा इथे कसं वाटते तुम्हाला ते जेवण. बाकी मला तरी खूप छान वाटलं हे जेवण. सो गुड मॉर्निंग. आज आहे 6 तारीख. आता आम्ही थांबलो नाश्त्यासाठी श्रद्धा हॉटेलमध्ये संगमेश्वरच्या इथे. अजून तरी 300 किलोमीटर अजून पुढे बाकी आहे गोवासाठी. टाईम लागेल बहुतेक तरी 2 वाजतील. आत्ताचे 7:45 झालेत. बघूया कधीपर्यंत पोचतो आहे. आणि तसं मला तर झोपच येते अख्ख्या प्रवासात जास्त करून, कारण मोशन सिकनेसचा जरा त्रास होतो. तरी बघूया कधीपर्यंत होतं आहे, कधीपर्यंत पोचतो आहे. हॉटेल दाखवतो मी तुम्हाला पोचल्यावर कसं आहे ते. बाकी प्रवास तर चांगला झाला आहे आत्तापर्यंतचा. पुढे बघू काय काय होतं आहे. भेटू लवकरच. सो फायनली पोचलो आहे क्लब महिंद्राच्या रिसॉर्टमध्ये. हे त्यांचं ॲक्च्युअलमध्ये चांगलंच असतं रिसॉर्ट, तुम्ही जेव्हा आपण याल तेव्हा. फक्त एक ड्रॉबॅक आहे की हे पेट फ्रेंडली नाही आहे. सो तुम्हाला इफ तुमच्याकडे पेट असेल तर तुम्हाला दुसरीकडे बघायला लागेल कुठला रिसॉर्ट. ऑप्शन्स खूप आहेत, पण लाईक हे इफ तुमच्याकडे पेट्स नाही आहेत तर दिस इज लाईक द बेस्ट ऑप्शन फॉर यू. मला एकदा मी लाईक दाखवतो की कसं आहे ॲक्च्युअलमध्ये रूमपर्यंत जायचं रस्ता. हो, आलो आहे रूमजवळ. रूम नंबर आहे लाईक 3107. सो हा आहे रूम. एक स्पेशियस आहे खूपच. ते मिनी किचन, जर तुम्हाला काय गरम करायचं असेल ओव्हन विवन. हा मी. त्यानंतर इथे वॉशरूम आहे. हे काय वॉर्डरोब, बेडरूम आणि हा हॉल आणि ही बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू. एक इथे असं सगळं आहे, प्रॉपर ग्रीनरी आहे आजूबाजूला.
हे लाईक एक स्विमिंग पूल आहे, तिथे दुसरं आहे अँड पुढे पण आहे. ही एक लाईक रिवर राफ्टिंग टाईप आपण जसं करतो तसं बाबा बोटवरती बसून करू शकतो. लाईक तिथे वॉटरफॉल आहे, तुम्हाला दिसेल माहिती नाही. हां तिथे. आणि हे इथे पण राहायचं आहे आणि इथून खालून जाऊन स्ट्रेट गेलं की आमचा रूम आहे. तो हे इकडचं जिम. आणि आत्ताच मी नोटीस केलं वरती अजून एक स्विमिंग पूल आहे इथे. सो उद्या सकाळी वर्कआउट पण होऊन जाईल आणि स्विमिंग पण. हे जिम झालं की इथे आहे स्पाचं, जिथे तुम्ही स्पा घेऊ शकतात. आणि बस एवढंच. ह्याच्यावरती स्विमिंग पूल आहे. सो आता चाललो आहे डिनरला. डिनरसाठी फुल रेडी झालो आहे. नॉर्मल मगाशीच शर्ट चेंज केलं आहे मी. जास्त असं काय रेडी वेडी नाही. बट हेच आहे काय ते आहे ते. सो आता डिनर करून येऊया, मग डायरेक्ट उद्या भेटूया आपण. आजचा दिवस असा चांगला गेलेला. लेट झाला थोडा पोचायला, पण ठीक आहे. चांगलं आहे, रिसॉर्ट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. चल बाय बाय. सो इथे तो रूम आहे आमचा आणि इथून मग तुम्हाला दाखवलं इथून स्विमिंग पूलचा एरिया आणि जिम. आणि इथून माहीत नाही वरती कुठे जातो ॲक्च्युली हा एरिया. सो आता मी बघतोय तोच की कुठे जातो. आय गेस तोच हा पण स्विमिंग पूलला जॉईन होईल. लेफ्ट साईडला स्विमिंग पूलला हा जॉईन होतो अँड पुढे जाऊन दुसरे रूम्स आहे ह्यांचेच. सो हेच ते असं दिसतं क्लब महिंद्राचं आसनोरा गोवा रिसॉर्ट. अजून एक रेन डान्स आणि इथे होतो. हे एक छोटं पूल आहे आणि ही जी रिवर राफ्टिंग टाईप मी तुम्हाला सांगितलं ते आहे ॲक्च्युली. बाकी असं सगळं दिसतंय. सो आता मी चाललो आहे रेस्टॉरंटच्या इथे जेवायला. इथे हे क्रिकेटसाठी आहे. त्याच्या पाठी एक छोटंसं असं हॉल आहे ॲक्च्युली. तिथे सगळे गेम्स आणि होतात. अँड रोज इव्हनिंगचं ॲक्च्युली हे होतं, प्रोग्राम्स असतात लाईक मोस्टली से फॅमिलीज किड्ससाठी मॅजिक शो किंवा तसं सगळं. सो आहे मस्त हे सगळं. हा गेमिंग रूम आहे. लेफ्ट साईडला रिसेप्शन आहे अँड हे इथून सगळे रूम्स चालू होतात. हे आहे ग्राउंड त्यांचं, ओपन ग्राउंड आहे. लाईक पार्टी असेल किंवा प्लेइंग ग्राउंड ॲक्च्युली. इथं रेस्टॉरंट आहे एक इथे, एक खाली आहे स्पाइस म्हणून. तो बघूया कसं जेवण इकडचं आता सध्या तरी. तर फायनली आलो जेवून घरी म्हणजे रूममध्ये. आता झोपू थोड्या वेळाने. जरा वॉक केलं कारण जिरायला पाहिजे थोडं, नाहीतर मग जिम करून काही उपयोगच नाही आहे असं होईल. सो थोडं वॉक केलं, जेवलो
आता थोड्या वेळाने झोपणार टी व्ही बघून. परत उद्या उठून सकाळी जरा लवकर जिमला जाईन. म्हणजे ते बाजूलाच येते जिमचं, सो तिथे जाईन. मग त्याच्यानंतर विचार चालला आहे की स्विमिंगला जायचं. बघू काय होतं आहे. सो आता गुड नाईट, शुभरात्री. उद्या भेटू आपण लवकरच. बाय.